कांतारा चित्रपटाची कथा ही कर्नाटकच्या किनारी भागातील तुर्नाडी परंपरेवर आधारित आहे, ज्यात जंगलाचे रक्षण करणाऱ्या पंजुर्ली आणि क्रूर पण न्यायप्रिय गुलेगा या दोन देवी शक्तींच्या पौराणिक कथांचा समावेश आहे. जिथे कांतारा म्हणजे गूढ जंगल आणि या जंगलाचे रक्षण करणाऱ्या देवता आणि मानवी जीवनातील संघर्ष दाखवला आहे, ज्याचे मूळ संस्कृतमध्ये आहे आणि याचे यक्षगणमध्येही आढळतात. तर याची आपण आता मुख्य कथा आणि संकल्पना पाहूयात. तर कांतारा शब्दाचा अर्थ हा शब्द संस्कृतमधून आला असून त्याचा अर्थ गूढ जंगल असा होतो. तर कथा मुख्यत्वे पंजुर्ली आणि संरक्षणातून जन्मलेला देव आणि गुलेगा जो क्रोध आणि न्यायाचा देव यांच्या भोवती फिरते. तर या चित्रपटात भूतकोला या प्राचीन विधीचे आणि परंपरांचे वर्णन आहे, जिथे लोक या देवतांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा विधी करतात. तर ही कथा एक राजा, भूमी या जंगल देवता यांच्यातील संघर्ष, वसाहतपूर्व काळातील परंपरा, आधुनिक जगातील बदलामुळे निर्माण झालेला संघर्ष दाखवते. तर 2022च्या यशस्वी चित्रपटाचा हा प्रिक्वल आहे, जो भूतकोला आणि पंजुर्ली गुलेगा या देवतांच्या उत्पत्तीची आणि त्यांच्या कथांची अधिक खोलवर माहिती देतो. यात दाखवले आहे की कसे या जंगलात राहणारे लोक या देवतांची पूजा करतात आणि त्यांच्यासाठी लढतात. तर सारांश बघूयात आपण. तर कांताराची कथा ही एका जंगलाची, तेथील देवतांची आणि त्या देवतांवर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांची कथा आहे, जेथे मानवी जीवन आणि देवी शक्ती एकमेकांत मिसळतात, खास करून पंजुर्ली आणि गुलेगा या देवतांच्या माध्यमातून. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निखिल मोरे. तर आपण आता चित्रपट समीक्षा केलेले कांतारा अ लेजंड या भागाची. तर चित्रपट पाहण्यासारखा नक्कीच आहे. पहिला पार्ट खूप इंटरेस्टिंग होता, त्या मानाने दुसरा पार्ट जरा थोडा संथ वगैरे वाटतो, पण बाकी तुम्हाला निराश कुठंच करणार नाही आहे हा चित्रपट. तर तुम्ही पाहिला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की तुम्ही आपल्या या कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि अशाच नवनवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी आपलं निखिल मोरे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.